स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. लक्ष्मीजी म्हणतात, रुद्र 3 वाजलेत, आता ऑफिसला जाऊन काय करणार तू? रुद्राय म्हणतो, काही काम आहे आई, निघतो. रुद्राय लक्ष्मीजींना एका बाजूने मिठी मारतो आणि तिथून निघून जातो. आता पुढे रुद्राय गेल्यानंतर लक्ष्मीजी ईश्वरीला हाक मारतात. ईश्वरी किचनमधून बाहेर येते. लक्ष्मीजी तिला म्हणतात, बेटा ये, आपण दोघी मिळून जेवूया. ईश्वरी तिथेच येऊन बसते. लक्ष्मीजी कवितालाच जेवण वाढायला सांगतात आणि स्वतःही बसतात. दोघी सासू सुना एकत्र जेवू लागतात. लक्ष्मीजी म्हणतात, ईश्वरी, तू विचारणार नाही का की आम्ही तुला किचनमध्ये का पाठवलं होतं? ईश्वरी त्यांना म्हणते, नाही आई. लक्ष्मीजी म्हणतात, का? ईश्वरी म्हणते, कारण कदाचित तुम्हाला काही बोलायचं असेल. लक्ष्मीजी म्हणतात, समजूतदार आहेस तू. एक गोष्ट सांगू ईश्वरी? जी आई, सांगा. लक्ष्मीजी म्हणतात, आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुला आमच्याकडून कधीच त्रास होऊ नये. पण कधी आमचं काही बोलणं तुला वाईट वाटलं तर थेट आमच्याशी येऊन बोल. आम्हाला नको आहे की आपल्यातली नाराजी आमच्या मुलापर्यंत पोहोचावी. ईश्वरी म्हणते, आई, तुम्ही माझ्याबद्दल असं विचार करता? लक्ष्मीजी म्हणतात, नाही नाही बेटा, तू आमच्यासाठी मुलीसारखीच आहे. ईश्वरी म्हणते, मग तुम्हाला का वाटतं आई की कधीतरी आपलं भांडण होईल? लक्ष्मीजी तिच्याकडे पाहत म्हणतात, बेटा, वेळ कुणीच पाहिलेली नसते. आम्ही अशा कितीतरी सुना पाहिल्यात ज्यांनी मुलांना त्यांच्या आईपासून दूर केलं. रुद्र आम्हाला खूप प्रिय आहे सुनबाई. आज आम्ही तुमच्यासमोर आहोत ते फक्त रुद्रमुळेच. जर रुद्र नसता तर कदाचित आम्ही आज तुमच्यासमोरही नसतो. ईश्वरी त्यांचा हात पकडत म्हणते, मला माहीत आहे आई, रुद्रसाठीही तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाही आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे आई. लक्ष्मीजी हसत म्हणतात, तुम्ही अगदी तशाच आहात जशी सून आम्ही नेहमी मनात कल्पना केली होती. आमच्या रुद्रला तुम्ही मिळालात याचा आम्हाला खूप आनंद आहे. थोडा वेळ थांबून त्या पुढे म्हणतात, बरं बेटा, तुला आठवतंय ना आम्ही सांगितलं होतं की तुम्हा दोघांना कुलदेवीच्या मंदिरात जायचं आहे? ईश्वरी म्हणते, जी आई, आठवतंय. लक्ष्मीजी तिला म्हणतात, मग बेटा, आम्हाला वाटतं की तुम्ही आणि रुद्र परवा मंदिरात जाऊन दर्शन करून या. त्यानंतर आपल्याला शॉपिंगलाही जायचं आहे. ईश्वरी म्हणते, जी आई, ठीक आहे, तुम्ही रुद्रशी बोलून घ्या. तिकडे रुद्राय आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो. तो एक फाईल वाचत असतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक मेसेज येतो. तो मेसेज वाचताच रुद्रायच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मितरेषा उमटते. रुद्राय मेसेज पाहतो आणि मग पिऊनला बोलावतो आणि म्हणतो, 2 कॉफी पाठवून द्या. पिऊन म्हणतो, ओके बॉस. काही वेळातच रुद्रायच्या केबिनचा दरवाजा उघडतो. एक मुलगा आत येतो. त्याने डोक्यावर कॅप घातलेली असते आणि चेहरा मास्कने झाकलेला असतो. तो येऊन रुद्रायसमोर बसतो. तो मुलगा नुकताच बसलेला असतो. तोच पिऊन कॉफी घेऊन येतो. रुद्राय त्याला म्हणतो, कॉफी ठेवून द्या आणि काही वेळ कोणालाही माझ्या केबिनमध्ये येऊ देऊ नका. पिऊन म्हणतो, ओके बॉस. रुद्राय परत म्हणतो, ऐका, कोणालाही नाही म्हणजे कोणालाही नाही, समजलं का? पिऊन म्हणतो, हो बॉस. रुद्राय म्हणतो, आता तुम्ही जाऊ शकता. रुद्रायचं बोलणं ऐकून पिऊन तिथून निघून जातो. रुद्राय हसत त्या व्यक्तीकडे पाहतो आणि म्हणतो, आता तू मास्क काढू शकतोस. तो मुलगा मास्क काढतो आणि थोडा निवांत होऊन बसतो. तो मुलगा रुद्रायला म्हणतो, कसे आहात बॉस? रुद्राय म्हणतो, मी ठीक आहे, तू सांग. तो मुलगा म्हणतो, एकदम मस्त. पण बॉस, तुम्ही मला अशा प्रकारे यायला का सांगितलं? रुद्राय त्याला म्हणतो, आधी कॉफी घे. तो कॉफीचा कप हातात घेतो. रुद्राय कॉफीचा घोट घेत म्हणतो, माझं नीट ऐक, मला तुला माझा पर्सनल असिस्टंट बनवायचा आहे. तो मुलगा आनंदाने म्हणतो, खरंच बॉस? हो, अगदी खरं. ही तर माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे बॉस. एवढा आनंदी होऊ नकोस, हे काम धोकादायक आहे. काळजी करू नका बॉस, मी तयार आहे. नीट विचार कर, हवं तर वेळ घे. मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच तुला बोलावलं आहे. पण हे खूप धोकादायक ठरू शकतं. तो मुलगा म्हणतो, मी विचार केला आहे बॉस, कितीही धोका असला तरी मी तयार आहे.
रुद्राय त्याला म्हणतो, मग ठीक आहे, आजपासून तू माझा पर्सनल असिस्टंट आहेस. पण लक्षात ठेव, ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नये. यामुळे तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता यापुढे जेव्हा जेव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा सगळ्यांपासून लपून यायचं, जेणेकरून कोणीही तुला ओळखू शकणार नाही. ठीक आहे बॉस, तसंच होईल. रुद्राय त्याला एक फाईल देत म्हणतो, ही फाईल घे, याची संपूर्ण माहिती काढ आणि तो त्या जागेच्या मागे का लागला आहे ते शोधून काढ. ओके बॉस. रुद्राय त्याला एक बॅग देतो. तो मुलगा बॅग उघडून पाहतो. त्यामध्ये एक लॅपटॉप असतो. रुद्राय त्याला म्हणतो, हा तुझ्यासाठी, आजपासून तुझं सगळं काम याच्यावर होईल. तो मुलगा म्हणतो, रुद्राय म्हणतो, आणखी एक गोष्ट, एका महिन्यानंतर मला एका मीटिंगसाठी जायचं आहे आणि त्याच सुमारास हे प्रकरणही हाताळायचं आहे. त्यामुळे तुला जे काही करायचं आहे ते या महिन्यातच पूर्ण करावं लागेल. ठीक आहे. तो मुलगा म्हणतो, ठीक आहे बॉस, समजलं. रुद्राय त्याला म्हणतो, आणि 5 तारखेला माझं वेडिंग रिसेप्शन आहे, तुला यायचंच आहे. पण लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये की तू माझा असिस्टंट आहेस. तिथे तू माझा चाहता म्हणून येशील. बाकी तुझ्या प्रवेशाची व्यवस्था मी करेन. तो मुलगा थोडा आश्चर्याने म्हणतो, बॉस, तुम्ही लग्न केलं? पण ही गोष्ट अजून मीडियाला माहिती नाही ना? रुद्राय म्हणतो, मीडियाला सांगायचं आहे, पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल, ईश्वरीचं नाव कुठेही उघड होता कामा नये. तो मुलगा म्हणतो, काही विशेष कारण आहे का बॉस? रुद्राय म्हणतो, तिच्या जीवाला धोका असू शकतो. ठीक आहे बॉस, आता मला निघायला हवं. याची सगळी माहिती मी लवकरच तुम्हाला देतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, पण काळजी घे, कोणीही तुझा पाठलाग करता कामा नये, कारण पुढे तुझी जबाबदारी आणखी वाढणार आहे. जर ते तुझ्यापर्यंत पोहोचले तर माझ्यापर्यंतही पोहोचतील. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. कधी असं काही करू नकोस की मला तुला शिक्षा द्यावी लागेल. तो मुलगा म्हणतो, तुम्ही निश्चित राहा बॉस, मी मरू शकतो पण तुमच्या विरोधात कधीच जाणार नाही. आणि जर कोणी माझ्यापर्यंत पोहोचलंच तरी मी त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. रुद्राय त्याला म्हणतो, काळजीपूर्वक जा. तो मुलगा तिथून निघून जातो. रुद्राय आपल्या खुर्चीत निवांतपणे बसतो. काही वेळ तो डोळे मिटून बसतो. त्यानंतर टेबलावर ठेवलेली फाईल वाचू लागतो. रात्रीचे 8 वाजले होते. रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसला होता. तेवढ्यात पायलचा फोन येतो. पायल म्हणते, हॅलो भाऊ. रुद्राय म्हणतो, हो. पायल बोल. पायल म्हणते, भाऊ, उद्या तू फ्री आहेस का? रुद्राय म्हणतो, उद्या का ग, काय झालं, काही काम आहे का? हो भाऊ, मी आणि रोहन दादा विचार करत होतो की यावेळी नवीन वर्षाचं स्वागत घरातच करावं. तू सांग, काही प्लॅन आहे का? रुद्राय म्हणतो, नाही बाळा, सध्या तरी माझा काही प्लॅन नाही. खरं तर घरीच साजरं करण्याची कल्पना वाईट नाही. पायल म्हणते, मग सांग ना, काय करायचं? रुद्राय म्हणतो, असं कर, उद्या तू आणि रोहन माझ्या घरी या, आपण सगळे मिळून घरीच नवीन वर्ष साजरं करू. पायल म्हणते, तुमच्या घरी? रुद्राय म्हणतो, का, काही अडचण आहे का? पायल म्हणते, नाही. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, आणि रोहनला काही म्हणायचं असेल तर त्याला माझ्याशी बोलायला सांग. पायल त्याला म्हणते, ठीक आहे भाऊ, मग मी आणि भाऊ संध्याकाळपर्यंत तुमच्या घरी येऊ, आणि हो, केक मी घेऊन येईल. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, हवं तर मी तुम्हाला घ्यायला येतो उद्या. पायल म्हणते, नाही भाऊ, आम्ही येऊ. रुद्राय तिला म्हणतो, ठीक आहे, बाय, काळजी घे. पायल म्हणते, बाय भाऊ. पायल फोन ठेवते आणि रोहनच्या केबिनमध्ये जाते. ती त्याला सगळी गोष्ट सांगते. त्यानंतर ती तिच्या रुग्णांना तपासण्यासाठी निघून जाते. दुसरीकडे ईश्वरी लक्ष्मीजींसोबत स्वयंपाकघरात होती. ती त्यांना मदत करू लागत होती. रात्रीचे 10 वाजले होते. विशालजी घरी आले होते.
सर्वजण जेवणासाठी बसले होते. ईश्वरी सर्वांना जेवण वाढत होती. तर रुद्राय अजून घरी आला नव्हता. ईश्वरीनेही अजून जेवण केलं नव्हतं. लक्ष्मीजी तिला जेवायला सांगतात. ईश्वरीने नकार दिला तरी त्या तिचं काही ऐकत नाही आणि तिला जेवण करायला सांगतात. मग ईश्वरी ही जेवून घेते. दुसरीकडे रुद्राय आपल्या केबिनमध्येच बसला होता. जवळपास 1 तासानंतर तो आपल्या केबिनमधून बाहेर पडतो आणि कार घेऊन हायवेवर येतो. नेहमीप्रमाणे आजही तो तिथे बसून सिगारेट ओढत असतो. रुद्राय उद्याच्या विचाराने हसत होता. रुद्राय आकाशाकडे पाहत म्हणतो, भोलेनाथ, तुम्ही असं का करत आहात? म्हणजे एका क्षणात तुम्ही मला तिच्याजवळ आणता आणि दुसऱ्या क्षणी तिच्यापासून इतकं दूर करता की तिच्या सुगंधालाही स्पर्श करू शकत नाही. भोलेनाथ, काहीतरी करा. रुद्राय पुन्हा एक सिगारेट पेटवतो आणि एक क्रश घेत फोन पाहू लागतो. रात्री 11:30 वाजता रुद्राय परत कारमध्ये बसतो आणि राठोड भवनकडे निघतो. कार पार्क करून तो आपल्या खोलीत येतो. ईश्वरी झोपली होती. तो तिच्याजवळ येतो आणि समोरच जमिनीवर बसतो. तो एक हात पलंगावर ठेवतो. ईश्वरीचे मोकळे केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. रुद्राय दुसऱ्या हाताने तिचे केस अलगद चेहऱ्यावरून बाजूला करतो. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. त्याच्या हृदयाचे ठोके सामान्य नव्हते. तो बराच वेळ तसाच बसून राहतो. त्यानंतर कपडे बदलण्यासाठी जातो. कपडे बदलून झाल्यावर तो उशी आणि ब्लँकेट घेऊन स्टडी रूममध्ये झोपण्यासाठी निघून जातो. दुसऱ्या दिवशी रुद्राय सकाळी 5 वाजताच उठतो. 1 तास व्यायाम केल्यानंतर तो फ्रेश होऊन मंदिरात जातो. 7 वाजेपर्यंत तो घरी परततो आणि तयार होऊन ऑफिससाठी निघून जातो. ईश्वरी आणि लक्ष्मीजी तयार होऊन बाहेर येतात तेव्हा त्यांना समजते की रुद्राय ऑफिसला निघून गेला आहे. रुद्राय ऑफिसमध्ये पोहोचून आपल्या कामात व्यस्त होतो. दुसरीकडे काही वेळानंतर ईश्वरी ही आपल्या खोलीत येऊन विश्रांती घेऊ लागते. रुद्रायने घरी कविता, मनोज, रतन आणि बिपिन यांना संध्याकाळच्या तयारीची जबाबदारी दिली होती. सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. असाच पूर्ण दिवस निघून जातो. रात्रीचे 8 वाजले होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती. पायल आणि रोहन हॉस्पिटलमधून निघत होते. तेवढ्यात एक इमर्जन्सी केस येते. त्यामुळे ते तिथेच थांबतात थोडा वेळ. काही वेळानंतर ते दोघे तिथून निघतात आणि जवळपास 9 वाजेपर्यंत राठोड भवनात पोहोचतात. विशालजीही आले होते. आता सर्वजण रुद्रायची वाट पाहत होते. पायल रुद्रायला फोन करून विचारते, भाऊ कुठे आहेस तू? ऑफिसमध्ये आहे पायल, थोडंसं काम बाकी आहे, ते पूर्ण करून येतो. ठीक आहे भाऊ. रुद्राय काम पूर्ण करून घरासाठी निघतो. काही वेळातच तो घरी पोहोचतो. आल्यावर तो फ्रेश होण्यासाठी आपल्या रूममध्ये जातो. थोड्याच वेळात रुद्राय खाली येतो. रुद्रायने गच्चीवर एक मोठा हॉल बांधला होता जो पूर्णपणे काचेचा बनवलेला होता. उरलेली जागा मात्र त्याने मोकळी ठेवली होती. रुद्राय पायलजवळ येत म्हणतो, काय झालं? पायल म्हणते, भाऊ तू सगळी अरेंजमेंट त्या काचेच्या हॉलमध्येच का केली? रुद्राय म्हणतो, काय झालं? तिथे आपण सगळे मजा करू, नंतर तो स्वच्छही होईल आणि तसंही पार्टीसाठी तो हॉल बेस्ट आहे. चला. सर्वजण रुद्रायसोबत गच्चीवर जातात. रुद्राय हॉलचा दरवाजा उघडतो आणि दिवे लावतो. संपूर्ण हॉल काळ्या आणि सोनेरी रंगाच्या फुग्यांनी व रोषणाईने सजवलेला होता. हॉलच्या एका बाजूला जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती तर दुसऱ्या बाजूला जेवणाची व्यवस्था होती. तसेच एका कोपऱ्यात साऊंड सिस्टमही लावलेली होती. सर्वजण हॉलमध्ये येतात. सर्वप्रथम केक कापला जातो. त्यानंतर सर्वजण एकत्र जेवण करतात. जेवण झाल्यावर काही वेळ गप्पा मारतात. असं करता करता 11:30 वाजतात. लक्ष्मीजी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी निघून जातात. काही वेळानंतर विशालजीही त्यांच्या खोलीत जातात. आता फक्त रोहन, पायल, रुद्राय आणि ईश्वरीच उरले होते. ते सर्वजण काही वेळ तिथे गप्पा मारतात. त्यानंतर रोहन आणि पायल देखील आपापल्या खोलीत निघून जातात. रुद्राय आणि ईश्वरी मात्र तिथेच बसलेले असतात.
ईश्वरी म्हणते, आईने तुम्हाला काही सांगितलं का? रुद्राई म्हणतो, नाही का, काय झालं? ईश्वरी म्हणते, आई कुलदेवीच्या मंदिरात जायला सांगत होत्या. रुद्राई म्हणतो, मग तू काय म्हणालीस? मी हो म्हणाले. मग ठीक आहे, कधी जायचं? उद्या. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. पुन्हा एकदा दोघांमध्ये शांतता पसरते. बाहेर खूप दाट धुके होते, त्यामुळे काहीच दिसत नव्हते. रुद्राई उठून काचेच्या भिंतीजवळ येतो आणि बाहेर पाहू लागतो. मग तो ईश्वरीला म्हणतो, आज बाहेरचं वातावरण खूप थंड आहे. आता आपल्याला झोपायला जायला हवं. ईश्वरी काही बोलत नाही. ती उठून जाण्यासाठी वळते. तेवढ्यात अचानक लाईट जाते. रुद्राई खिशात फोन शोधतो, पण त्याच्याकडे फोन नसतो. तेव्हा त्याला आठवतं की फोन तो जिथे बसला होता तिथेच ठेवला आहे. तर ईश्वरीचा फोन तिच्या खोलीत होता. ईश्वरी पुन्हा तिथेच बसून जाते. एका क्षणात ती पुन्हा त्या भयानक रात्रीच्या आठवणीत हरवते. ती थरथरत होती, घाबरत होती. रुद्राई तिला शोधण्यासाठी पुढे येतो. आधी तो स्वतःचा फोन शोधतो. फोन सापडल्यावर तो फ्लॅशलाईट सुरू करतो. फ्लॅशलाईटच्या प्रकाशात त्याला ईश्वरी दिसते. ती जमिनीवर बसलेली होती. तो तिच्याजवळ येतो आणि तिच्यासमोर जमिनीवर बसतो. तो फोन बाजूला ठेवतो आणि दोन्ही हातांनी तिचा चेहरा अलगद धरतो आणि म्हणतो, ईश्वरी, ईश्वरी. ईश्वरी त्याच्याकडे पाहते. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती मागे सरकू लागते आणि घाबरून म्हणते, मला जाऊ दे प्लीज. रुद्राई म्हणतो, ईश्वरी शांत हो. ती पुन्हा म्हणते, मला जाऊ दे. रुद्राई पुढे होऊन तिला धरून ठेवतो. ईश्वरी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण रुद्राईची पकड अधिक घट्ट होती. तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो, बस, तुला घाबरण्याची काहीच गरज नाही, मी आहे ना. ईश्वरी रडत होती. रुद्राई एका हाताने फोन उचलतो आणि रामला फोन लावतो. राम, जाऊन लाईट चेक करा. राम म्हणतो, बॉस, काही वायर चेक करायच्या होत्या म्हणून लाईट बंद केली आहे. रुद्राई म्हणतो, आत्ता? राम म्हणतो, हो बॉस, दिवसा गरज असते म्हणून वाटलं की रात्री सगळे झोपल्यावरच काम करून घेऊ. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. रुद्राई फोन ठेवतो आणि पुन्हा ईश्वरीकडे पाहतो. ती बेशुद्ध झाली होती. रुद्राई पुन्हा रामला फोन करतो. राम, वर येऊन हॉल बंद करून टाक. राम म्हणतो, ओके बॉस, आत्ताच करतो. रुद्राई ईश्वरीला अलगद उचलून आपल्या खुशीत घेतो आणि फोन घेऊन तो बाहेर येतो. तो तिला घेऊन खोलीत येतो. तिला पलंगावर झोपवून तो खोलीचा दरवाजा बंद करतो. तिकडे राम हॉल बंद करून खाली निघून जातो. रुद्राई खोलीत मेणबत्ती लावतो आणि आपला फोन टेबलावर ठेवतो. त्यानंतर तो ईश्वरीजवळ येऊन बसतो आणि म्हणतो, ईश्वरी, डोळे उघड. रुद्राई तिला उठवतो. ईश्वरी उठून बसते आणि त्याच्यापासून थोडं दूर सरकून बसते. रुद्राई तिला म्हणतो, काळजी करू नकोस, तू सुरक्षित आहेस, इथे कोणीही नाही. ईश्वरी म्हणते, तो ती पुढे काही बोलणार इतक्यात रुद्राई तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणतो, काहीच झालेलं नाही, तू आराम कर, मी इथेच आहे. रुद्राईचं बोलणं ऐकून ईश्वरी पुन्हा आडवी होते. रुद्राई तिच्याजवळ बसून राहतो. ईश्वरीने ब्लँकेट घट्ट पकडून ठेवलेलं असतं. रुद्राई तिच्या हातावर आपला हात ठेवणार असतो, पण काहीतरी विचार करून तो हात मागे घेतो. रुद्राई तिथेच टेकून बसला होता. रात्रीचा 1 वाजला होता. रुद्राईला वाटतं की ईश्वरी झोपली आहे. तो तिच्या केसांवरून अलगद हात फिरवतो. तेवढ्यात ईश्वरी त्याचा हात पकडते. रुद्राई काही बोलणार इतक्यात ती दुसऱ्या हाताने त्याचा हात घट्ट धरते. तो दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारतो, काय झालं? ईश्वरी नकारार्थी मान हलवते. रुद्राई ही मग काही विचारत नाही. काही वेळातच ईश्वरी झोपून जाते. तिने रुद्राईचा हात घट्ट पकडलेला असतो. रुद्राई तिथेच टेकून बसलेल्या अवस्थेत झोपून जातो. सकाळी रुद्राईला साधारण 4च्या सुमारास जाग येते. तो ईश्वरीकडे पाहतो. ती शांत झोपली होती. तिच्या हातात अजूनही त्याचा हात होता. तो उठून खाली बसतो आणि आपलं डोकं पलंगावर टेकवतो. त्यानंतर तो पुन्हा झोपून जातो.
सकाळी 7 वाजता ईश्वरी जागी होते. तिच्यासमोर रुद्रायचा चेहरा होता. नकळत तिची नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावते. ईश्वरी आपल्या हाताकडे पाहते. फक्त तिनेच नाही तर रुद्राईनेही तिचा हात पकडलेला होता. ईश्वरी हळूच उठून बसते. ती आपला हात सोडवते. एवढ्या थंडीतही रुद्राई जमिनीवर बसून झोपला होता. फक्त तिला भीती वाटत होती म्हणून. ईश्वरी वेळ पाहते आणि त्याला हाक मारते, उठा. ईश्वरीचा आवाज ऐकून रुद्राई जागा होतो. तो डोकं वर करून तिच्याकडे पाहतो. तो जागा झाला असला तरी त्याच्या डोळ्यात अजूनही झोप होती. रुद्राई तिला म्हणतो, काय झालं सांग, मी इथेच आहे. ती म्हणते, उठा आणि वर येऊन झोपा. रुद्राई वेळ पाहतो. 7:15 झाली होती. तो उठून उभा राहतो. केसांवरून हात फिरवून नीट करतो आणि तिथून निघण्यासाठी वळतो. तेवढ्यात ईश्वरी त्याचा हात पकडते. रुद्राई मागे वळतो आणि म्हणतो, काय झालं. ईश्वरी त्याला म्हणते, कुठे जात आहात. तो म्हणतो, तयार व्हायला, ऑफिसला जायचं आहे. ईश्वरी म्हणते, आज तुम्ही ऑफिसला जाणार नाही, मंदिरात जायचं आहे, आठवतंय ना. रुद्राई डोक्यावर हात ठेवत, हो ते मी विसरलो होतो. ईश्वरी त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्याला पलंगावर बसवत म्हणते, अजून वेळ आहे, तुम्ही थोडा वेळ झोपा. रुद्राई म्हणतो, नाही मला काम आहे. ईश्वरी त्याला थोडंसं रागावत म्हणते, काही काम नाही, गप्प झोपा. तिचं बोलणं ऐकून रुद्राई तसाच पलंगावर आडवा होतो. ईश्वरी त्याच्यावर ब्लँकेट घालते आणि फ्रेश होण्यासाठी जाते. काही वेळानंतर ती बाथरूममधून बाहेर येते तर रुद्राई खोलीत नसतो. ईश्वरी तयार होऊन खाली येते. ती लक्ष्मीजींसोबत स्वयंपाकघरात जाते. काही वेळानंतर रुद्राई बाहेरून येतो. तो घामाने पूर्ण भिजलेला होता. बहुधा वर्कआउट करून आला असावा. रुद्राई आपल्या खोलीत निघून जातो. 9 वाजेपर्यंत सर्वजण डायनिंग टेबलवर येतात. ईश्वरी टेबलावर नाश्ता ठेवत असते. रुद्राई लक्ष्मीजींना विचारतो, आई आम्ही नाश्ता करू शकतो का, की पूजेनंतर करायचं आहे. लक्ष्मीजी म्हणतात, मंदिरात तुम्ही फक्त दर्शनासाठी जात आहात, त्यामुळे तुम्ही दोघीही नाश्ता करून घ्या. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. सर्वजण बसून नाश्ता करतात. ईश्वरी स्वयंपाकघरात जाते. रुद्राई लक्ष्मीजींना पूजेची तयारी करायला सांगून आपल्या खोलीत जातो. लक्ष्मीजी किचनमध्ये येतात. त्या कविताला काम समजावून सांगतात आणि ईश्वरीला सोबत घेऊन बाहेर येतात. लक्ष्मीजी पूजेची तयारी करत होत्या आणि त्याचबरोबर ईश्वरीलाही सगळं समजावून सांगत होत्या. त्या म्हणतात, सुनबाई हे पूजेचं साहित्य आहे आणि हे सौभाग्याचं साहित्य तुला देवी मातेला अर्पण करायचं आहे आणि मग थोडंसं प्रसाद म्हणून देवी मातेकडून मागून घ्यायचं आहे. ठीक आहे. ईश्वरी म्हणते, हो आई. बाळा, मंदिर मालीवाडा गावात आहे, जे इथून जवळपास 270 किलोमीटर दूर आहे. तू आणि रुद्र थोड्याच वेळात निघा. तिथलं हवामानही फार चांगलं नसतं. खूप थंडी असेल, त्यामुळे उबदार कपडे घालून जा. शाल नक्की घेऊन जा. हो आई, ठीक आहे. लक्ष्मीजी तिला म्हणतात, बरं बाळा, आता तू जाऊन तयार हो आणि रुद्रलाही सांग. त्यानंतर ईश्वरी आपल्या खोलीत येते. ती कपाटातून एक साडी काढते आणि साडी नेसायला जाते. साडी नेसून ती परत खोलीत येते. रुद्राई लॅपटॉपवर काही काम करत होता. ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही तयार व्हा. आई म्हणाल्या आहेत की आपल्याला थोड्याच वेळात निघायचं आहे. रुद्राई तिला म्हणतो, तो तयार हो, मी लगेच येतो. ईश्वरी तयार होऊ लागते. काही वेळातच रुद्राही कपडे बदलून येतो. तो तयार होतो आणि खाली निघून जातो. ईश्वरीही पूर्ण तयार होऊन खाली हॉलमध्ये येते. रुद्राई बाहेर जाऊन कारमध्ये सामान ठेवू लागतो. तिकडे ईश्वरी लक्ष्मीजींजवळ येते. तर रुद्राई सामान ठेवून परत आत येतो आणि म्हणतो, आई अजून काही ठेवायचं आहे का. लक्ष्मीजी म्हणतात, नाही बाळा. रुद्राई म्हणतो, ठीक आहे. मग ईश्वरीकडे पाहत, निघूया. तर लक्ष्मीजी दोघांना म्हणतात, आता तुम्ही दोघं जा, काळजीपूर्वक जा. रुद्राई आणि ईश्वरी दोघी लक्ष्मीजींच्या पाया पडतात आणि म्हणतात, आई निघतो.
दोघेही कारमध्ये बसतात आणि कुलदेवीचे दर्शन घ्यायला निघून जातात. रुद्राई गाडी चालवत होता तर ईश्वरी डोळे मिटून शांत बसली होती. त्यामुळे रुद्राई काही बोलत नाही. रस्ता जवळपास 5 तासांचा होता, पण रुद्राईचं ड्रायव्हिंग खूप चांगलं होतं. तो खूप स्पीडनी गाडी चालवत होता. त्यामुळे दुपारी 3:30पर्यंतच ते दोघे मालीवाड्यात पोहोचतात. ते दोघे कारमधून उतरतात. रुद्राई पूजेचं साहित्य घेऊन बाहेर येतो. रुद्राई ईश्वरीला बोलतो, मंदिर अगदी जवळ आहे, इथून पुढे पायीच जावं लागेल. ईश्वरी त्याला म्हणते, मी काही सामान घेऊ का? रुद्राई म्हणतो, नाही, मी घेतलं आहे, चल. दोघी मंदिराकडे निघतात. मंदिराच्या एका बाजूला तळ्यासारखी जागा होती. मंदिर बऱ्यापैकी उंचावर होतं. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ते दोघे मंदिरात पोहोचतात. पंडितजी तिथेच त्यांची वाट पाहत होते. दोघे पोहोचताच पंडितजी पूजा सुरू करतात. पूजा झाल्यानंतर ईश्वरी प्रसाद घेते आणि दोघेही देवी मातेचे आशीर्वाद घेतात. रुद्राई उलटं स्वस्तिक काढतो. या मंदिरात लोक उलटं स्वस्तिक काढून नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर परत येऊन सरळ स्वस्तिक काढतात. रुद्राई मनात म्हणतो, आई, तुम्हाला सगळं माहीत आहे. ईश्वरशी लग्न करून मी योग्य केलं की अयोग्य हे मला माहीत नाही, पण आता ती माझी पत्नी आहे आणि ज्याने माझ्या पत्नीवर बलात्कार केला त्याला मी शिक्षा देऊ इच्छितो. मला मदत कर आई. रुद्राई डोळे उघडतो. देवीसमोर मस्तक झुकून तो ईश्वरीकडे पाहतो. तेवढ्यात पंडितजी रुद्राईला म्हणतात, बरं बेटा, पूजा संपन्न झाली आहे, आता मी निघतो. तसेही हवामान खराब होत चाललं आहे. रुद्राई म्हणतो, हो, धन्यवाद, तुम्ही इथे आलात. पंडितजी त्याला म्हणतात, अरे बाळा, यामध्ये धन्यवाद देण्याची काही गरज नाही. बरं, निघतो आता, राम राम. रुद्राई म्हणतो, हो हो, राम राम. पंडितजी तिथून निघून जातात. हवामान खूप छान झालं होतं. थंड वारे वाहत होते. आकाशात काही ढग दाटून आले होते. रुद्राई आणि ईश्वरी अजूनही तिथेच होते. रुद्राई मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाऊन बसतो. तिथून समोरच तळं दिसत होतं. ईश्वरी त्याच्याजवळ येऊन बसते. दोघेही शांत बसलेले असतात. तेवढ्यात ईश्वरी म्हणते, एक गोष्ट विचारू तुम्हाला? रुद्राई म्हणतो, विचार ना. तुम्ही उलटं स्वस्तिक का काढलं? रुद्राई म्हणतो, या मंदिरात जेव्हा कोणी नवस बोलतो तेव्हा तो उलटं स्वस्तिक काढतो आणि जेव्हा तो नवस पूर्ण होतो तेव्हा पुन्हा मंदिरात येऊन सरळ स्वस्तिक काढलं जातं. ईश्वरी त्याला म्हणते, मग तुम्ही काय मागितलं? रुद्राई तिला म्हणतो, नवस सांगायचा नसतो, तो पूर्ण झाला की मी तुला सांगेन. थोड्या वेळ ते तसेच बसतात. काही वेळानंतर रुद्राई तिला म्हणतो, आता आपण निघायला हवं, पाऊस कधी सुरू होऊ शकतो. रुद्राई बोलत असतानाच पाऊस सुरू होतो. पाऊस खूप जोरात पडत होता. ते दोघे जर असेच निघाले असते तर गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत भिजून गेले असते. रुद्राई काही क्षण विचार करतो आणि मग ईश्वरीला म्हणतो, तू इथेच थांब, मी लगेच येतो. ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही कुठे जात आहात? रुद्राई म्हणतो, आपल्या गाडीकडे जातोय. छत्री आहे का ते पाहतो, कदाचित ठेवली असेल. ईश्वरी त्याला म्हणते, मीही तुमच्यासोबत येते. रुद्राई म्हणतो, नाही, तू भिजशील आणि तसंही सध्या तुला स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. ईश्वरी त्याला म्हणते, पण तुम्ही तर भिजाल. रुद्राई म्हणतो, मला त्याचं काही फरक पडत नाही, तू इथेच थांब, मी लवकर येतो. रुद्राई आपलं जॅकेट काढतो आणि मागून ईश्वरीच्या अंगावर अलगद घालतो. त्यानंतर तो तिथून निघून जातो. ईश्वरी त्याला जाताना पाहत राहते. रुद्राई निघून गेला होता. ती तिथेच बसते. आकाशात पूर्ण अंधार पसरला होता. आता ईश्वरीला थोडी भीती वाटत होती. मंदिरात कोणीच नव्हतं ना. तेवढ्यात जोरात वीज कडाडते. ईश्वरी आणखी थोडी स्वतःमध्येच आकसून जाते. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.